हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 3, त्याचा उर्वरित भाग आता मी वाचते. स्वसुखा लाधणे. काही असे निघाले की त्यांनी वेदशास्त्रे पुराणे मुखोद्गत केली. ते पूजा अर्चा विधी आदी एक नित्य कर्म म्हणून करू लागले, परंतु यामुळे ते कधीही स्वसुखी झाले नाहीत. त्यांना दुःखाप्रमाणेच सुखामुळेही समाधान तृप्ती मिळेना, मुक्त आनंद मिळेना. कोठेतरी काहीतरी चुकत आहे, काहीतरी कमी राहत आहे, अशी त्यांची भावना झाली. वास्तविक आता आणखी काही करावयाचे शिल्लक राहिले नव्हते, कारण आता ते सर्व सोपस्कारांच्या परिसीमेवर परिघावर पोचले होते. ते ज्ञानयोगी झाले होते. येथेच महान क्रांती झाली. नाहीतरी काही उपयोग होत नाही म्हणून त्यांनी परिघाकडून उलट दिशेला परतीचा प्रवास सुरू केला. एक एक गोष्ट त्यांनी त्याग करायला सुरुवात केली. असे करत करत ते मूळ स्थितीला पोचले. परंतु यात एक महान फरक होता आणि तो फार मोलाचा, महत्वाचा होता. आता ते सर्व सोपस्कार माहीत असूनही माहीत नसल्यासारखे होते. आता ते सर्व काही करूनही काहीही न करणारे होते. आता ते सर्व करून त्याचा परिणाम जाणून त्यामधून बाहेर झालेले होते. त्यांना आजूबाजूच्या सोपस्कारांच्या गराड्यात राहूनही त्यापासून दूर राहण्याची सवय झाली होती. त्यांना संसारात राहूनही संसारापासून अलग राहण्याची कला प्राप्त झाली होती. याचा परिणाम म्हणून ते आता देहादी इंद्रियांच्या आकर्षणापासून दूर राहू लागले. येथे त्यांना स्वसुख खुणावू लागले. बाह्य गोष्टींचे ओझे दूर झाले होते. यामुळे ते कसे हलके मोकळे रीते झाले होते. देहाच्या आत स्वतःशी त्यांची जवळीक साधली गेली. बुद्धी, स्मृती, मन यांच्याशी त्यांनी गट्टी केली. त्यायोगे त्यांना अंशात्म्याची चाहूल लागली. ते एकाग्र झाले आणि अंशात्म्याशी सहजच तदाकार झाले. आता येथे त्यांचे असमाधान, अतृप्ती लोप झाली आणि स्व आनंद जाणवू लागला. नकळत त्यांना स्वसुखाची म्हणजे साक्षात्काराची, आत्मप्राप्तीची, कैवल्याची ओढ लागली. अशा प्रकारे हे ज्ञानयोगी मुक्तीच्या मार्गी यात्रा करणारे झाले. त्यांनी मोक्ष आणि मुक्ती यामधील फरक जाणला. ते मंत्रतंत्र, पूजा अर्चा, विधी, सोपस्कार या शब्द जंजाळामधून आपोआप दूर झाले. आता अंशात्म्यावर ध्यानधारणा ही त्यांच्यासाठी नित्याची गोष्ट झाली. यथाकाळी त्यांना अंशात्म्याचा साक्षात्कार झाला. त्याचे ते दिव्य दर्शन झाले, अनुभूती मिळाली. स्वसुखाचा ठेवा हाती लागला. देहधर्मापुरते भौतिक जंजाळात राहूनही त्या जंजाळापासून ते दूर झाले. आध्यात्मिक जीवन जगू लागले. देहधर्मापुरते मिळवून ते महा आनंदी झाले. भौतिकदृष्ट्या जवळ काहीही नसून ते सर्व काही मिळवलेले आहे असे महासमाधानी आणि तृप्त झाले. त्यांना परम कैवल्य आनंद मिळू लागला, कारण त्यांना ब्रह्मांड नायक मिळाला. आता आणखी काही मिळवण्याचे काहीही शिल्लक राहिले नाही. 4. शब्दी निशब्द. अशा प्रकारे समर्थांनी या ओवीत आपल्याला शब्द ते निशब्द असा प्रवास करून आत्मयात्री केली आहे. शब्दांचा त्याग केल्यावर आपल्याला त्याची वैश्विक मौन ही भाषा अवगत होते. येथे आपल्याला सत्य प्रचिती येते. शब्द हे भौतिकामध्ये देह व्यापारापुरतेच आहेत.
त्यांचा आत्मपरब्रह्माशी सुतरामही संबंध नाही. कारण जर पुरोहितांनी आपल्यासाठी विशिष्ट शब्द विशिष्ट प्रकारे उच्चारून आपल्याला पुण्य प्राप्त होत असते, पाप नष्ट होत असते, मुक्ती प्राप्त होत असती, तर आत्तापर्यंत सर्व श्रीमंतांनी पूजा अर्चा विधी करून केव्हाच मुक्ती प्राप्त केली असती. जर अशा प्रकारे विशिष्ट शब्द सामर्थ्याने मंत्र सामर्थ्याने करणी करता येत असती तर आपल्याला संरक्षणासाठी सैन्याची गरज भासली नसती. स्वतः पुरोहित मंत्र म्हणायला येथे उपलब्ध झाले नसते. ते स्वतः मुक्त होऊन केव्हाच योगधामी गेले असते. परंतु ते तसे करत नाहीत, कारण त्यांनाही हे पक्के माहीत आहे की याचा काहीही उपयोग नाही. तो त्यांचा पोटापाण्याचा एक उद्योग आहे, इतकेच. यास्तव स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करावे, गरजेपुरते जवळ बाळगावे, बाकी प्रभू कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वेचावे. अन्य वेळी स्वस्थानी प्रशांत मौन असावे. कैवल्यात सृष्टीलीला अवलोकन करावी. यासारखा परम आनंद नाही. हरिओम.